जय शिवराय मित्रांनो. आज आम्ही आलो होतो किल्ले अनघाईला. अनघाई हा किल्ला जास्त कोणाला माहीत नाही आहे आणि इथे जाण्याची वाटही खूप बिकट आहे. तर आपल्याला हा जो मागे जो डब्ल्यू दिसतो आहे ना, त्या डब्ल्यूमध्ये हा इकडचा आहे किल्ले अनघाई. या टोकाला आपण जाऊन आलो आणि ही जी घळ आहे या घळीतून आम्ही खाली आलो. नेहमीप्रमाणे आम्ही सकाळी लवकर प्रवास सुरू केला आणि पायथ्याच्या कळंब या गावी पोहोचलो. गावातील गाईड महेशच्या घरी आम्ही चहा आणि नाश्ता घेतला आणि मग लगेच ट्रेकला सुरुवात केली. सूर्योदयाचा असा अप्रतिम नजाराही आम्हाला पाहायला भेटला. आता सूर्य ज्या ठिकाणी आहे त्याच्या उजव्या बाजूचं शिखर म्हणजे किल्ले अनघाई, डब्ल्यूचा लेफ्ट कॉर्नर. नंतर मग 5 मिनिटात आम्ही या आमराईत पोहोचलो आणि आमराईच्या पुढे भेटलं हे सागाचं दाट असं जंगल. आणि हे जंगल पार केल्यानंतर लागलं एक सपाट पठार. हे पठार पार केल्यानंतर परत वाट दाट जंगलात शिरली आणि सुरुवातीलाच आपल्याला मिळालं हे गजलक्ष्मीचं शिल्प. 45 मिनिटांची जंगल भ्रमंती केल्यानंतर आम्ही पोहोचलो या कातळ खडकाकडे. किल्ल्यावर जाण्यासाठी जे 4 कठीण असे टप्पे लागतात त्यातला हा पहिला टप्पा. हा पहिला टप्पा जवळपास 10 मिनिटांचा आहे. हा पार करून आम्ही पोहोचलो किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या घळीमध्ये. या घळीमध्ये बरेचसे मोठे मोठे दगड येऊन पडल्याने घळ पार करताना दमछाक होत होती. या घळीच्या वरच्या टोकाला दगडं खूप मोठे मोठे पडलेले असल्यामुळे चढता येत नव्हतं. त्यामुळे या खडकावरनंच आम्हाला चढावं लागलं. या ठिकाणी हा रस्ता संपूर्ण निसरडा असा होता. हा ट्रेक करताना आम्हाला आपले पूर्वज वानर असल्याची कल्पना पावलोपावली येत होती. ही घळ चढून वरती आल्यानंतर आम्ही निघालो किल्ल्याच्या सर्वात थरारक अशा टप्प्याकडे. या टप्प्यावरचा हवेचा वेग तुम्ही ते पाहू शकता. थोड्या विश्रांतीनंतर मग आम्ही हा टप्पा चढायला घेतला. याच ठिकाणी टेक्निकल सपोर्टची आवश्यकता लागते, पण यावेळी आमच्याकडे तो नव्हता. पण तरीही आम्ही हा ट्रेक कंप्लीट करण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्यात यशस्वीही झालो. आम्हाला वाटत होतं की हाच सर्वात धोकादायक टप्पा आहे, पण याच्या पुढचा रस्ताही तितकाच धोकादायक होता. हा ट्रेक अतिशय कठीण या श्रेणीमधला आहे. खूप सारे ट्रेकर्स या 4थ्या टप्प्यापर्यंत पोहोचत सुद्धा नाहीत. ते पहिल्या टप्प्यापासूनच माघारी जातात. कारण हा ट्रेक जर समजा तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहिला असेल तर काही जण तर व्हिडिओ बघूनच ट्रेक कॅन्सल करतात. हा समोर दिसतोय तो या किल्ल्याचा सर्वात कठीण असा कातळ टप्पा. कारण हा पूर्ण तीव्र असा उतार आहे आणि उताराच्या बाजूला एकच पाय बसेल एवढी पायरी आहे. आणि या अशा उतारावरून चढणं हे नवख्या ट्रेकर्सचं काम नाही. थरारक असा टप्पा पार करून आम्ही गडमाथ्यावर पोचलो. इथे अशी काही पाण्याची टाकी आपल्याला मिळाली. हे आहे अनघाई देवीचं मंदिर आणि मंदिराच्या पुढेच या 3 कातळात खोदलेल्या पाण्याच्या टाक्या आहेत. यातलं पाणी आज पिण्यासारखं नाही आहे. हा किल्ला म्हणजे फक्त एक वॉच टॉवर असल्यामुळे याच्यावर विशेष असे काही अवशेष आपल्याला बघायला मिळत नाही. यात फक्त पाण्याच्या टाक्या आणि हे काही जुन्या वास्तूचे अवशेष आपल्याला बघायला मिळतात. हे सर्व अवशेष पाहिल्यानंतर आम्ही सोबत आणलेले खाद्यपदार्थ खाल्ले, थोडी विश्रांती घेतली आणि मग आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. ज्या वाट्याने चढलो त्या वाट्याने उतरणं ही काही सोपी गोष्ट नाही. तरी पण थोडं स्वतःला सांभाळून प्रत्येकजण या वाट्याने हळूहळू का होईना पण उतरत होता. प्रत्येक किल्ल्याचं स्वतःचं असं काही ना काही वेगळेपण असतं आणि त्याच्या या वेगळेपणामुळेच तो किल्ला आपल्या लक्षात असतो. आणि हा अनघाई किल्ला आपल्या लक्षात राहील तो म्हणजे याच्या थरारक अशा कातळ टप्प्यांमुळे. आमच्यानंतर एक ग्रुप आला होता. त्यांनी हा कठीण असा कातळ टप्पा चढण्यासाठी एक दोरी लावली होती आणि याच दोरीचा उपयोग आम्हाला उतरण्यासाठी झाला. वरून उतरतानाच आम्हाला भीती वाटत होती की हा कातळ टप्पा उतरायचा कसा. पण पनवेलच्या दुसऱ्या ग्रुपने लावलेली दोरी ही आमच्यासाठी वरदानच ठरली. थरारक असे हे कातळ टप्पे उतरताना सगळ्यांच्या नरड्याला कोरड पडली होती आणि भूकही लागली होती परत. आणि मग सगळ्यांनी परत बॅगा हलक्या केल्या. थोडा नाश्ता आणि विश्रांती झाल्यानंतर मग परत कठीण असे कातळ टप्पे उतरायला घेतले. या किल्ल्याच्या पायथ्याचं गाव म्हणजे कळंब हे रायगड जिल्ह्यामध्ये येतं. पण किल्ल्याची ही जी डोंगर रांग आहे ती मात्र पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामध्ये येते. अनघाई किल्ला हा देवगिरी यादवांच्या राजवटीमध्ये बांधला गेलेला आहे.
या किल्ल्याचा मुख्य उपयोग हा अंबा नदीच्या खोऱ्यावर पहारा देणे तसेच येथील परिसराचे संरक्षण करणे हा होता. हा किल्ला तसा दिसायला छोटा होता, पण गावातून किल्ल्याच्या माथ्यापर्यंत जायला जवळपास 3 तास लागतात. कळंब आणि किल्ला यांच्यामध्ये जे पठार आहे त्या पठारावरच हे एक पिण्याच्या पाण्याचं टाका आहे. या टाक्यातलं पाणी लोक आजही पिण्यासाठी वापरतात. तर अशी होती ही या रविवारची आमची अल्पपरिचित अशा किल्ले अनघाईची भटकंती.